तर मित्रांनो, प्रोफेशनल ट्रेडरकडे या 4 हॅबिट्स असतात आणि तुमच्याकडे यापैकी जी कोणत्या हॅबिट्स आहेत किंवा नाहीत ते एकदा चेक करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली हॅबिट म्हणजे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणे. तर मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये जे तुम्हाला ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचं ते बी कॉन्सिस्टंटली प्रत्येक ट्रेड मित्रांनो जे आपल्या जर्नलमध्ये आपल्याला नोट करून ठेवायचा आहे. कारण तो आपण नोट केला तरच आपल्याला त्यातल्या चुका समजणार आहेत आणि आपण कुठे चुकतोय हे आपल्याला आपलं जर्नल दाखवून देणार आहे. तर मित्रांनो, दुसरी हॅबिट म्हणजे एक स्ट्रॅटेजी. मित्रांनो, आपल्याला फक्त एका स्ट्रॅटेजीवर वर्क करायचंय किंवा ती स्ट्रॅटेजी जी आहे बॅक टेस्ट करायची आणि तिच्यावरच पूर्णपणे काम करायचंय. आणि असं नाही की सारखं जे स्ट्रॅटेजी चेंज करायचं प्रॉफिट होत नाही. स्ट्रॅटेजी बदलून मित्रांनो तसा काही फायदा होणार नाहीये मार्केटमध्ये. तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपल्याला डिसिप्लिन ठेवायचं आहे मार्केटमध्ये. मित्रांनो, आपण म्हणजे डिसिप्लिन ट्रेडर बनलं पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे कुठं पण उठायचं, कधी पण ट्रेड करायचं हे मार्केटमध्ये अवॉइड करायचं. डिसिप्लिन म्हणजे एकच ट्रेड करायचा दिवसातनं किंवा 2 ट्रेड जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणेच डेली कन्सिस्टन्सी डिसिप्लिन ठेवून काम करायचं मित्रांनो. नक्कीच प्रॉफिट होतं डिसिप्लिन ठेवून जर ट्रेड मार्केटमध्ये काम केलं तर. मित्रांनो, चौथी आणि मोस्ट इम्पॉर्टंट हॅबिट म्हणजे मित्रांनो एक चूक करणे म्हणजे आपल्या जे चुका होतात त्या चुका रिपीट करणे. तर मित्रांनो, तसं नाही. ज्या चुका आपल्याकडनं होत आहे त्या चुका आपल्याला परत रिपीट करायच्या नाहीये. त्यासाठी आपल्याला ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचंय. त्या जर्नलमध्ये जे आपण चुका केल्या त्या चुका पण नोट करायच्या आणि मित्रांनो प्रयत्न करायचा त्या चुका आपण परत रिपीट करणार नाहीत याच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून फॉलो करून जावा.